लाडक्या बहिणींसाठी आता खुशखबर. लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. आतापर्यंत जवळपास 2 कोटींहून अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती बालकल्याण विभागाने दिली. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे. काही दिवसांपासून प्रतीक्षा करत होत्या लाडक्या बहिणी की सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार. अखेरकार तुम्हाला एक आनंदाची बातमी आलेली आहे. महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे मॅडम यांनी ट्विट करून ही माहिती दिलेली आहे. आता तुम्हाला माहित असेल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत तब्बल 1,30,00,000 महिलांच्या खात्यात प्रत्यक्ष 1500 रुपये जमा झालेले आहे ऑगस्ट महिन्याचे. आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता देखील जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. ही अगदी आनंदाची बातमी आलेली आहे. महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे मॅडम यांनी ट्विट करून ही माहिती दिलेली आहे. अगदी थोड्याच वेळात हा ट्विट आलेला आहे. या ट्विट मधून काय काय माहिती आलेली आहे ती सर्व माहिती तुम्हाला सांगतो. आणि आज कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वितरण करण्यात आलेले आहे त्या जिल्ह्यांची नाव सुद्धा मी तुम्हाला सांगतो. तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे. ही बातमी आताच आलेली आहे. या बातमीच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की लाडकी बहीण योजनेचे जे पैसे जमा झालेले आहे 12 जिल्ह्यांमध्ये त्यांच्या खात्यामध्ये तुम्ही लगेच चेक करून घ्या. कारण सप्टेंबर महिन्याचा हप्ता याचा चेक देण्यात आलेला आहे आणि बँकांनी लाडक्या बहिणींच्या खात्यात 12 जिल्ह्यांमध्ये 101 कोटी रुपये आता जमा करण्यात मदत केली आहे. आता हे 1500 रुपये जे सप्टेंबर महिन्याचे जमा वितरण करण्याची सुरुवात झालेली आहे ते आता चेकच्या माध्यमातून बँकांना पैसे दिलेले आहे आणि या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथदादा शिंदे यांनी देखील हा मेसेज दिलेला आहे. यांनी डेबिटीचा बटन दाबलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून बहिणी वाट पाहत होत्या की सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार. अखेर 12 जिल्ह्यांमध्ये आज लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा करण्याचं त्यांनी जो शब्द दिला होता तो पूर्ण केलेला आहे आणि महिन्यात संपण्या अगोदरच लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. जे आम्ही बोलून दाखवलो ते आम्ही करून दाखवलो असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथदादा शिंदे यांनी माहिती दिलेली आहे. आता 1500 रुपये जे जमा झालेले आहे त्या जिल्ह्यांची नावं पाहणे अतिशय गरजेचं आहे. कारण तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला मेसेज आला असेल आणि मेसेज जर आला नसेल तर तुम्ही काय करायचं ते सुद्धा मी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सुरू करणार. तर आता सर्वात मोठी उशीर झाल्यामुळे आता बघा मागचा महिना उशीर झाल्यामुळे या हप्त्याचे पैसे लवकरच तुमच्या खात्यात आम्ही जमा करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे आणि तो आदेश आजपासून पार पडलेला आहे आणि सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा होत आहे. डेबिटचा बटन दाबून लाडक्या बहिणीच्या खात्यात हे पैसे आम्ही पाठवले आहेत. म्हणून तुम्ही हे जाणून घेणं गरजेचं आहे की 1500 रुपये जे जमा होत आहे महिला व बाल विकास कल्याण खात्याने हे पैसे पाठवले आहे. 3400 कोटी रुपये जे मंजूर झालेले आहे ते मंजूर झालेले पैसे आता 12 जिल्ह्यांमध्ये पैसे पाठवले आहेत. आता जिल्ह्यांची नावं आता तुम्हाला सांगतो. आज या 12 जिल्ह्यांमध्ये, उद्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवा 12 जिल्ह्यांमध्ये 3 टप्प्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे. पहिला जो टप्पा असणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील या जिल्ह्यांची नावं पाहणं अतिशय महत्वाचे आहे. आता पहिल्या टप्प्यामध्ये जे 12 जिल्ह्यांची नावं आली आहे त्याची नावं पहा. पहिला जो जिल्हा असणार आहे तो आहे नांदेड. नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास 1,07,000 लाडक्या बहिणींच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा झालेले आहे आणि सोबतच ज्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा झाले नाही तेच देखील 3000 रुपये एकत्र त्यांच्या खात्यात जमा झालेले आहे. आता कमेंट मध्ये सांगू शकता तुम्ही जर नांदेड जिल्ह्यामधून राहत असाल तुम्हाला पैसे आले की नाही आणि 1500 रुपये आणि मागचा हप्ता जर मिळाला असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता. दुसरा जिल्हा आहे तो लातूर. जर तुम्ही लातूर जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. आता लातूर मध्ये सुद्धा आता जवळपास 2,02,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत. आता लातूर मधून तुम्ही राहत असाल तर कमेंट मध्ये सांगा. पुढचा जिल्हा आहे तो सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा आता जवळपास 1,80,000 लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये आज पैसे जमा झालेले आहेत. त्यांना ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत. त्यांना 1500 रुपये आजपासून डेबिटीचा बटन दाबून पैसे जमा झालेले आहेत. चौथा जिल्हा येतो यवतमाळ. जर तुम्ही यवतमाळ जिल्ह्यामध्ये राहत असाल तर यवतमाळ मध्ये 2,07,000 लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता ज्या पात्र बहिणी आहेत त्यांना जमा झालेला आहे. आता पुढचा जिल्हा आहे तो पालघर. जर तुम्ही पालघर जिल्ह्यामध्ये राहत असाल तुमच्यासाठी पण आनंदाची बातमी आहे. आता पालघर मध्ये 2,40,000 लाडक्या बहिणीच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचे पैसे जमा झालेले आहे आणि मागील हप्ता सुद्धा त्यांना जमा झालेला आहे.
पुढचा जिल्हा आहे तो कोल्हापूर जिल्हा. कोल्हापूरमध्ये 3,07,000 लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे 1,500 रुपये प्रमाणे. पुढचा जिल्हा आहे तो सोलापूर. सोलापूरमध्ये जर तुम्ही राहत असाल तर सोलापूरमध्ये सुद्धा 3,08,000 लाडक्या बहिणींना जे पात्र आहे त्यांच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचे पैसे जमा झालेले आहे. पुढचा जिल्हा आहे तो छत्रपती संभाजीनगर. या जिल्ह्यांमध्ये सुद्धा 4,02,000 लाडक्या बहिणींना जे पात्र आहेत त्यांना सप्टेंबर महिन्याचे पैसे जमा झालेले आहे. पुढचा जिल्हा आहे तो रायगड. जर तुम्ही रायगड जिल्ह्यामध्ये राहत असाल तुम्हाला देखील पैसे जमा झालेले आहे. आणि त्यानंतर येतो रत्नागिरी. या दोघं जिल्ह्यांमध्ये जर तुम्ही राहत असाल तुम्हाला देखील आता पैसे आलेले आहेत. तर अशा प्रकारे या 12 जिल्ह्यांची नावं आहे. तुम्ही या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्हाला पैसे जमा झालेले आहेत. आता सर्वात अगोदर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही या जिल्ह्यांपैकी जर राहत असाल तर तुम्हाला पैसे जमा झाले आहे. एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला माहिती दिली, त्यांनी जो शब्द दिलेला आहे तो पूर्ण झालेला आहे. लवकरच बहिणींच्या खात्यात पैसे जमा करण्याचं वचन त्यांनी दिलेलं आहे ते आता पूर्ण झालेले आहे. आज सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये तुमच्या खात्यात जमा झालेले आहे. ज्या बहिणींचं केवायसी पूर्ण झालं असेल त्या बहिणींना पैसे आलेले आहे. ज्या बहिणींचं केवायसी झालं नसेल त्यांना पैसे आलेले नाही. आता ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, ज्यांच्याकडे शेती आहे, प्रॉपर्टी आहे, अशा बहिणींना आता वगळण्यात आलेलं आहे. कारण ही जी बातमी आलेली आहे सर्वात अगोदर ही मोठी बातमी आलेली आहे. लाडक्या बहिणींना या महिन्यापासून सुद्धा अपात्र केले जात आहे. कारण याचं मागचं कारण म्हणजे आता लाडक्या बहिणींना काय सर्वात मोठं कारण आहे की लाडकी बहीण योजना जी आता सुरू आहे या योजनेमधून फक्त पात्र बहिणींना लाभ द्यावं आणि या योजनेचा लाभ फक्त त्याच बहिणींना भेटावं जे गोरगरीब महिला असतील, म्हणून हे आश्वासन देण्यात आलेलं आहे. आता एक आनंदाची बातमी सुद्धा लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे. ती म्हणजे 1 जानेवारी 2026 पासून लाडक्या बहिणी योजना अंतर्गत दर महिन्याला जे 1,500 रुपये दिले जातात त्याऐवजी आता 2,100 रुपये जमा होणार आहे. याची सुरुवात होणार आहे अगदी 1 जानेवारी पासून. म्हणजे या 4 महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात 1,500 रुपये प्रमाणे जमा होतील. पण पुढच्या वर्षी म्हणजे 4 महिन्यानंतर जानेवारीचा जो हप्ता येणार आहे तो तुम्हाला 2,100 रुपये जमा होण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथदादा शिंदे यांनी वचन दिलेलं आहे. ते वचन आता पार होणार आहे. ते वचन पूर्ण करू. सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर आणि डिसेंबर या 4 महिन्याचे पैसे 1,500 रुपये प्रमाणे आम्ही जमा करू. पण 1 जानेवारी पासून 2026 पासून आम्ही 2,100 रुपये प्रमाणे हप्ता जमा करू. आता तुम्हाला काय वाटतं, 2,100 रुपये प्रमाणे हप्ता भेटावा की नाही? जर भेटावा तर कमेंटमध्ये हो म्हणा, 2,100 रुपये असं तुम्ही लिहून पाठवा. आणि तुमच्या खात्यामध्ये आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला का नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.